पिढा पिढा टळो आणि कोणाची दृष्ट न लागो. आता याची काय गरज आहे? थांब ग तुझा तोंड गोड कर. अगं तुझ्या एका इशाऱ्यावर लोक थांबली. काय तो पाठिंबा वा. हे सगळं ना आधीच व्हायला हवं होतं. या माईला ना तिची लायकी कोणीतरी दाखवायलाच पाहिजे होती. ते दाखवायला कोणी नव्हतं ना. रमावती सगळे तिला घाबरत होते म्हणून तर त्यांच्या डोक्यावर बसली होती. ही माई म्हणजे ना काळी सावली आहे. जिथं पडल ना तिथं काही उगवायचंच नाही. पण तू लोकांना पुरावा दाखवलास ना त्यामुळे आता लोक तिच्या विरोधात गेली. आता काही ती निवडून येत नाही बघ. सांभाळून राहा. काय आहे ती माई शेवटी हाय नागिन आणि तू तिथे शेपटाला पाय दिलायस ना ती तुला डंख मारणारच. त्यांचा अहंकार त्यांना शांत बसू देणार नाही का? नाही तर काही ना काहीतरी करतील त्यात काही शंकाच नाही. पण मला माहिती आहे ना आपली बाजू खरंच आहे. म्हणूनच तर मी हे पुरावे गोळा करू शकले, त्यांना दोषी सिद्ध करू शकले आणि मी ते करत राहणार. ते तू करशीलच ग. पण आज तू तिचं नाव खराब केलंय. उद्या ती तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायची नाही. सावध राहा. बाकी खरं सांगू आता मनात कुठलीच भीती राहिली नाही. आणि म्हणून आता कुठल्याही परीक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. माई ही लढाई आता थांबणार नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. हे माझं प्याद तुझं साम्राज्य उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. नाही जालिंदर आता नाका तोंडात पाणी जायला लागलेलं आहे आणि आमचा श्वास कोंडण्याआधी त्या पोरीचा गळा आवडला पाहिजे. माई 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 हे प्रकरण आता हाताबाहेर जायला लागले. माई तुमच्या नावाची बदनामी सुरू आहे गावात. माई ज्या माईंचं नाव लोक अभिमानाने घेत होते आज तीच लोक नको नको ते बोलायला लागलेत. माई काहीतरी करा. माई मी तर म्हणतो तुम्ही एखादी प्रेस कॉन्फरन्स द्या. हा उत्तर द्या, त्यांना पुरावे द्या, काय वाटेल ते करा माई, पण ही बदनामी थांबवा. हा तेच प्रताप त्याचाच विचार करतोय आम्ही. तुम्ही यात लक्ष घालू नका. तुम्ही वापुडं. पण माई मी तेच प्रताप एक गोष्ट लक्षात घ्या. राजकारणामध्ये लोकांच्या कानावर काय पडतं हे महत्वाचं नाही. आपण त्यांच्या मनावर काय बिंबवतो जास्त महत्वाचं. जा कामाला लागा. तुमच्या कार्यकर्त्यांना कामाला लावा. गावातल्या घराघरामध्ये जा. लोकांना भेटा. आम्ही रमावतीच्या लोकांवर जे काही उपकार केलेत ना त्याची जाणीव त्यांना करून द्या. आणि या निवडणुकीनंतर जिंकल्यानंतर आम्ही या लोकांसाठी काय काय भरघोस योजना करणार आहोत याची पण त्यांना कल्पना द्या. हे करणं जास्त महत्वाचं आहे. हे केलं ना, हे आपण केलं ना निवडणुकीच्या निकालावर नक्की परिणाम होईल. पण त्यात जर खंड पडला होणारे परिणाम आम्हाला आवडणार नाहीत. ठीक आहे भाई, मी जातो. पण माहिती तुम्ही काळजी करू नका. विजयाचा गुलाल तुम्हालाच लागणार. शब्द आहे आपला. आलो. माई तेच प्रताप बोलताय ते बरोबर आहे. आपल्याला काहीतरी करावं लागेल. शेवटच्या टप्प्यात पारडं पलटायला नको. रात्र वैरायची.
काहीतरी केलं पाहिजे माई, काहीतरी केलं पाहिजे. आहे की मग आपल्याकडं हुकुमाचा का धनाजी धनाजी. अरे गोट्या कुठे हिडतो, काही काम द्यावं नाही का तुला? हा बसले चहा पी तिथं. ए माकडे बघतो काय तोंडाकडे माझ्या. मी आलोय म्हटलं तर चार रेडी पाहिजे. शाबास. आता कोणाला माझ्या नावाची उबळ आली? चाळींदर हातभट्टी. नमस्कार जालिंदर कुरबेट्टी साहेब. नाही म्हणजे आज एकदम कुबेराच्या दरबाराने स्वतःहून फोन केलाय. बोला कुठे पैसे घ्यायला? धनाजीराव, तुम्ही म्हणजे ना मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खायला पण कमी करणार नाही. काम पैशाचंच आहे, पण थोडं वेगळं आहे. दुसरं काम आहे वेगळं, काय हरकत नाही, पण त्याचे पैसे वेगळे पडतील ना. फोनवर नाही सांगता येणार. लोकेशन पाठवतो, तिथं पोचा. हा येतोय मी. काय हॅलो हॅलो. हा पर हो कुरबेट्टी मामा, अदुगरच सांगतो ध्यानात ठेवा, हे कामाचे पैसे आपल्या हप्त्यात ऍडजस्ट नाही करायचे बरं का. याची वेगळी कॅश द्यायची. आधी काम तर ऐका, मग पैशाचं बोलू. ठेवतो. हा पैशाचं काय बोलता येतं आपल्याला. आणि हॅलो पैसे. हॅलो तुला का काय? वा 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 वा, आज काहीतरी मोठं घबाड हाताला लागते. ए थांब. हिंमत खूपच वाढली आहे तुझी. चांगला डाव साधला अख्ख्या रमावतीमध्ये. कुणाची आमच्याशी बोलण्याची काय, आमच्या नजरेला नजर देऊन उभं राहण्याची पण हिंमत नव्हती. पण तू जे काय केलास ना, आमच्याच लोकांनी आमच्या साम्राज्यात येऊन आमच्यावर दगडफेक केली. कसं आहे ना माहित आहे, जेव्हा आपल्या कर्मांचा हिशोब केला जातो ना, तेव्हा त्याचे परिणाम हे आपल्याला भोगावेच लागतात. आज सगळ्यांसमोर तुमचा खरा चेहरा आला ना, त्यावर त्यांची जेन्युइन रिॲक्शन होती ती इतकं. अहो तुम्ही तर गेले कित्येक वर्ष लोकप्रतिनिधी असल्यासारखंच काम करताय ना. अच्छा, मी तुम्हाला काय वेगळं सांगणार? चांगलंय. आणि एक गोष्ट नीट ध्यानात ठेव, राजकारणाच्या ज्या खेळामध्ये तू उडी मारली आहे ना, त्याचे जुने जाणते आणि मुरलेले खेळाडू आहोत आम्ही. कदाचित म्हणूनच ह्या साम्राज्यात बसून तुम्ही अख्ख्या रमावतीवर राज्य करताय. पण मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, मी एक कबड्डी प्लेअर आहे. आम्हाला शिकवलंच जातं, जर आपल्यात हिंमत असेल ना आणि आपल्या खेळात सच्चेपणा, तर समोर शत्रू कोणीही असेल त्याला हरवणं फार कठीण नाही. अध्यात्मविश्वास, हाच अध्यात्मविश्वास इतका बुडवणार तुला.
ते तर येणारा काळच सांगेल माईसाहेब. आणि त्या येणाऱ्या काळाचा आवाज ऐकायची हिंमत तोपर्यंत टिकवून ठेव म्हणजे झालं. काशीना तर काय सुरू आहे हे सगळं? फोन लावू का तिला? हो नको, विचारावं तर लागलच ना. जाऊ दे. फोन कुठे? हा बोल आई. अगं मला सांग, काय चाललंय हे सगळं? हा, माईसाहेबांनी खरंच घोटाळा केलाय का ग? आली बातमी तुझ्यापर्यंत? खरंच केलाय? अगं मग तुला स्वतःला पुरावे द्यायची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? म्हणजे दुसऱ्याला कोणाला तरी पुढं करायचं ना ग बाळा. हा, आता मला सांग, आधीच तुमच्या घरात काही वाद कमी आहेत का? आणि घरावर मोर्चा आलाय म्हणे. ते जाऊ दे, मला तू सांग, हे सगळं तुला पक्षाच्या लोकांनी करायला सांगितलं का ग? का तुझा छानपणा केलाय? आई, हा माझाच निर्णय होता. तू कशाला नको ते काहीतरी करायला जातेस? अगं कशाला काय काय बोलतेस तू? हा, जर मी माझ्या परीने कोणाला तरी मदत करू शकते तर का नाही करायची? अगं नाही, तसं नाही म्हणत आहे मी वैदू, पण तुला कळतंय का? हा, अगं माईसाहेबांच्या विरोधात पुरावे दिलेस तू. सासूबाई आहेत ना तुझ्या, आपल्याच माणसाची बदनामी करतं का चुकून? आपली माणसं आई, त्या सासू आहेत म्हणून त्यांनी केलेलं बरोबर होतं का? नाही ना? कळतं ना तुला, त्यांनी फसवलं लोकांना. तुला काय वाटतं त्या लोकांना न्याय मिळूच नाही? नाही, ऐक वैदू, ऐकून घे. हे बघ, ते न्याय अन्यायाचं ना मला काही कळत नाही बघ. तू, मला ना भीती वाटते बघ. उद्या जाऊन काय भलतं सलतं झालं तर काय करणार आहोत आपण? आई ऐक ना, तू जरा शांत हो, माझा ऐकशील प्लीज? हे बघ, मी जे काय करते ते पूर्णपणे विचार करूनच करते. आणि तूच म्हणतेस की नाही, काहीही झालं, कितीही अडचणी आल्या तरी नेहमी विजय हा सत्याचाच होतो म्हणून. मग तेच होणार. काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. ओके आई, मी करते तुला नंतर कॉल. हां हो अगं, पण ऐक ना वैदू. हॅलो हॅलो, काय करायचं या पोरीचं? मी सुमित पाटील, सध्या मुंबईला राहतो. आज हा व्हिडिओ मी एका कारणासाठी करतोय. कारण आता शांत बसणं म्हणजे खोट्याला साथ देणं होईल. मला ठामपणे वाटतं वैदेही मक्तेदार सारख्या मुलीने सत्तेत येऊच नये. कारण ती फक्त विरोधकांवर आरोप करणारी नाही, ती स्वतःच एक मोठं खोटं आहे. तिने माझी फसवणूक केली आहे. काय बाईसाहेब, शेवटी माझी गरज लागलीच ना तुम्हाला. कसं आहे, माझ्याशिवाय तुमचं फारच हालत नाही. बोला काय काम आहे? जालीधर मामा, माझा निरोप सांगितलं ना तुम्ही. मी काय बोललो ते काय? धनाजीराव, आधी काम तर ऐकून घ्या, मग पैशाचं बोलू.
अहो मामा ते कामाचं तर बोलणं होणारच आहे, पण म्हणजे उगाच नंतर मागून घोळ नको आहे की नाही. काहीही घोळ होणार नाही. हे काम फक्त तुम्हीच करू शकता. धनाजीराव, या कामामध्ये बाजी फक्त तुम्ही मारू शकता. कसं आहे ना बाई, कुठलं बी काम असू द्या, ते काम म्हणजे आपलं डाव्या हाताचं बळ असतं. आणि हा, ज्या कामाचं दाम मिळणार असतं रोख, असं कुठलं बी काम मी करत असतो एकदम चोख. मग तर काम एकदम सोपं आहे. बदनामी करायची आहे. तुमचं पोरीची वैभव का 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 असं का करायचं. प्रश्न खूप प्रश्न पडायला लागले तुम्हाला. 1 वर्षापूर्वी पोरीला विकलं होतं तेव्हा नाही पडले प्रश्न. घाबरला का काय धनाजीराव? प्रश्न विचारायला तुम्ही घाबरला का काय? अहो नेमकं काय करायचं. फक्त एवढंच सांगायचं, वैदई तुमची पोरगी चांगल्या चालीची मुलगी नाही. पण का म्हणजे का हे असं का सांगायचं. नाही म्हणजे नाही म्हणजे मी का सांगायचं. कसं आहे माहिती आहे, अहो आता उद्या गावातले लोक मला उलटे सुलटे प्रश्न विचारतील आणि त्यावर माझं हे काही होणार नाही. तुम्हाला काही करायचं नाही, कोणाच्याही प्रश्नालाही उत्तर द्यायचं. आम्ही जेवढं सांगितलं तेवढं सांगायचं, बाकी लोक ठरवतील काय करायचं. बोला मग, काम कराल ना? आम्ही बोलवल्यावर याल? नाही तर मला एक कळत नाही माहिती आहे, तिच्याबद्दल हे असं पसरवून म्हणजे त्या पोरीची बदनामी करून तुम्हाला काय मिळणार आहे. आम्हाला काय मिळणार आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही वाटत आम्हाला. पैसे मिळत आहेत ना ते घ्या आणि आम्ही सांगितलं तेवढं काम करा. तुमची ती पोरगी आमच्या आबरूचे झेंडवडे काढले तिने, आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलं तिने. आम्ही तर असे आहोत ना की आमच्या वाटेला जाणाऱ्याला आम्ही सरळ जगू देत नाही. एक तर सोडवतो, उडवतो. हा बरोबर आहे तुमचं. गाडी थांबवा जालिंदर. कशाला गाडी थांबायची, जाऊ दे की अशी पुढं. काय थांबायची, जाऊ दे मामा पुढं, काय नाही.
तिनेच माझी फसवणूक केली आहे. आधी मला विश्वासात घेतलं, मोठी मोठी स्वप्न दाखवली, नंतर एका क्षणात सगळं उद्ध्वस्त केलं. ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो ना, तोच आपला विश्वासघात करतो. जालिंदर हेच हवं आम्हाला. तुम्हाला म्हणून सांगते, लोकांना मुद्दा नाही, असा तमाशा हवा. हा व्हिडिओ जर व्हायरल झाला, गावातल्या लोकांनी जर बघितलं ना, सुनबाईचं तोंड पण नाही बघणार गावातले लोक. गावात नाही, फक्त गावात नाही, संपूर्ण मतदारसंघात फिरवा, व्हायरल कराय. असं फिरवा ना, कोणीला घराबाहेर पडणं मुश्किल होईल. पेटवली फडका आम्ही एवढा. आम्हाला सांगा, ते निवडणुकीचं काम कुठपर्यंत आलंय? त्याची काळजी नका करू, तुमच्या 2 सभा पण लावल्या, त्या पण होऊन जातील लवकरात लवकर. सुख व्यवस्था व्हायला पाहिजे. धडाक्यात झाली पाहिजे प्रचार सभा. हे काम करा, पत्रकार परिषद बोलवा उद्याच्या उद्या. बरं, ते सगळं ठीक आहे माई, पण माई आपण त्या धनाजीला पैसे दिले, त्यांनी घेतले पण. आपल्याला माहिती आहे तो धनाजी कधी पण पलटी मारू शकतो. काय नीचच माणूस आहे तो. पण मी सांगते तुम्हाला, धनाजी पैशासाठी बायकोला विकल. माई, मी पत्रकार परिषदेचं बघतो. माई, पत्रकार परिषद काय मॅटर झालंय काय? कुठं काय? नाही मॅटर नाही, त्याच्यात रेग्युलर पत्रकार परिषद. आपण काय करतोय काही नाही हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की नाही, तेच प्रताप. बरोबर की नाही मग? हा बरोबर आहे. म्हणजे आमचा जो अजेंडा आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून म्हणत होतं का एक घेऊन टाकावी पत्रकार परिषद. काय हा, पण माई आपण त्यासाठी सभा ठेवलेत की, मग हे सगळं. पण आम्हाला आमचा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा असं वाटतंय, आणि त्यासाठी पत्रकार परिषद उत्तम. म्हणजे कसं आहे का, सगळे माध्यम प्रतिनिधी येतात, त्यांच्या समोर आम्ही आमचं म्हणणं मांडलं की कसं देशभरात जातं ते. आणि सगळ्यात महत्वाचं, आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं का विरोधकांना आमचा पवित्र कळतो. बरोबर का नाही? बरोबर म्हणतात माई. माई, मी ते पत्रकार परिषदेचं बघतो. वापड माई, तुम्ही काय काळजी करू नका. या इलेक्शनचा जेवढा मी अभ्यास केलाय त्यावरून सांगतोय, रिझल्ट आपल्याच बाजूने जिंकणार तुम्हीच. काही काळजी करू नका तुम्ही. चांगलं आहे.